राज्यातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर दूध व दुग्धजन्य पदार्थांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील रामपूर शिवारात छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान 8,392 किलो दुग्धजन्य पदार्थांचा साठा, ज्याची किंमत तब्बल ₹17,37,529 विनापरवाना व अनधिकृत साठवलेला आढळून आला। हा साठा जप्त करण्यात आला असून वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याशिवाय भरतपूर येथील मिश्रा स्वीट्स या आस्थापनात अस्वच्छ वातावरणात खवा तयार होत असल्याचे आढळले। शनिवार दिनांक 4 जुलै रोजी अन्न औषध प्रशासनाने शहा, विगनवाडी, पुतळ्याची वाडी आणि कारवाडी शिवारात जे छापे मारले, त्या छाप्यामध्ये कमीत कमी 8,400 किलो ती दुधामध्ये भेसळ करण्यासाठी जी पावडर वापरतात ती पावडर सापडली। 50 किलो खवा सापडला। सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 1 वाजेपर्यंत कारवाई चालू होती आणि फक्त एकच व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही 8,400 किलो पावडर तालुक्यात, जिल्ह्याच्या बाहेर शेकडो संकलन केंद्रांना इथं पुरवठा होत असतो। अन्न औषध प्रशासनाने आणि पोलीस विभागाने ज्या आरोपीवर आता एकच आरोपी जो पकडला आहे त्याची कसून चौकशी करून तो एक साधा पेदा असून त्याचा मुख्य सूत्रधार हेमंत पवार हा असून त्या हेमंत पवारवरती अनेक वेळेस ह्या पावडरच्या गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यावरती। त्यामुळे या सर्वांची एकदम अशी कसून चौकशी करून तालुक्यातील, जिल्ह्यातील काय त्याचे जे बी संकलन केंद्रवाले यांच्याकडून जे पावडर घेऊन जायचे, दूध संघावाले जे पावडर घेऊन जायचे, त्या सर्वांना कारवाई करायची। पुन्हा आंबेगावला आता 1 जण पकडला, त्या एका जणानंतर 13 जण आढळून आले। इथं जर यांची जर चौकशी केली हेमंत पवारची आणि या प्रशांत काळेची, तर शेकडो दूध भेसळखोर समोर येणार आहे। त्यामुळे माझी एक विनंती आहे का यांची कसून चौकशी करून का एवढी हजारो किलो, 8,500 किलो पावडर, लाखो लिटर दूध तयार होईल। हे हा एक शेतकरी किंवा एक संकलन केंद्रवाला किंवा 2 संकलन केंद्रवाला याचा वापर करू शकत नाही, ते हा शेकडो संकलन केंद्रवाले याचा वापर करीत होते। याच्यामध्ये प्रमुख मुद्दा असा की या सर्व कारवाई आम्ही फूड इन्स्पेक्टर संदीप तोरणे यांना अनेक वेळेस माहिती दिली, पण त्यांनी कारवाईसाठी टाळाटाळ केली। मग त्यानंतर आम्ही ही सर्व गोपनीय माहिती अन्न औषध प्रशासन उपायुक्त मंगेश माने साहेब यांना दिली। मग मंगेश माने साहेबांनी एकदम गुप्त रीतीने संदीप तोरणे यांना कुठल्याही प्रकारची माहिती न होता हा छापा टाकला आणि हा छापा यशस्वी झाला। तर हा छापा यशस्वी झाला, परंतु या छाप्यावरती गुन्हे दाखल करायला संदीप तोरणे यांचीच नियुक्ती केली। त्यामुळे आज 4था-5वा दिवस हे गुन्हा दाखल होऊन तरी अन्न औषध प्रशासनाकडून प्रेस नोट जारी करण्यात आलेली नाही, कुठले पुरावे मीडियावाल्याला सादर करण्यात आलेले नाही। पोलीस प्रशासनाची बी तक्रार आहे का अन्न औषध प्रशासनाकडून आम्हाला कुठलंच सहकार्य होईना। त्यामुळे एक आरोपी तो संबंधित या आरोपींची साखळी कशी हाती लागणार, यासाठी माननीय मुंडे साहेबांना माझी विनंती आहे का सिन्नर तालुक्यामध्ये इथं 8,400 किलो माल सापडलेला आहे, लाखो लिटर दूध तयार झाला असं साहेब, याच्यामध्ये शेकडो भेसळखोर गुंतलेले आहे। त्यामुळे माझी एक नम्रतेची विनंती आहे, स्वतः आपण या गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावा आणि काही याच्यावर पडदा आणि दबाव टाकण्याचे प्रयत्न चालू आहे आणि हा एवढा मोठा गुन्हा दडपवण्याचा प्रयत्न केला जात आहे। तरी प्रशासनाने आणि माननीय मुंडे साहेबांनी याच्यावर लवकर जागृत व्हावा, माझी ही कळकळीची विनंती आहे। 49 किलो खवा जप्त करून नष्ट करण्यात आला आणि आस्थापनेची अन्न नोंदणी तात्काळ निलंबित करण्यात आली। तसेच आरोही दूध संकलन केंद्र व इतर ठिकाणी तपासणी करून नमुने घेतले गेले। काही ठिकाणी परवाना व नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या। अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे की नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल। अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही। नागरिकांनीही शंका असल्यास तक्रार नोंदवून सुरक्षित अन्न अभियानात सहभाग नोंदवावा, असे अन्न सुरक्षेचे सहाय्यक आयुक्त मंगेश माने यांनी सांगितले।